न शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। प्रामुख्याने ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे साठी आलिया मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पण राज्यभरातील शेतकरी असाल तर आता तुमची पण पूर्णपणे चिंता मिटवली गेलेली आहे। पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची ही बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही पण पीक विमा केव्हा येणार या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की आता पीक विमा योजनेची रक्कम थेट बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार असून आज देखील तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा जमा दिसेल। जर आता तुम्ही पण पीक विमा भरला असेल आणि तुम्ही पण असा विचार करत असाल की पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा केव्हा येणार, तर आता तुमची पण पूर्णपणे चिंता मिटलेली आहे, कारण की आता तुम्ही पण पीक विमा भरला असेल आणि तुम्ही पण पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती थेट पीक विमा योजनेची रक्कम देखील जमा केली जाणार आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, शेतकऱ्यांसाठी आली या मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण पीक विमा भरलेले शेतकरी असाल, तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा येणार आहे। आता या ठिकाणी लक्ष देत बघत चला, काळजीपूर्वक बघत चला, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची ही बातमी समोर आलेली आहे। पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता तुम्हाला पण देखील मिळणार आहे पीक विमा। आज तुम्हाला पण पीक विमा वाटप करण्यामध्ये येणार असून आता हे शेतकरी बाद होणार आहे। आता कोणते शेतकरी बाद होणार, कोणत्या शेतकऱ्यांना बाद करण्यामध्ये आलेलं आहे ते पूर्णपणे शेतकऱ्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे। कोणत्या शेतकऱ्यांना पैसे आता मिळणार नाहीये, कोणते शेतकरी बाद झालेले आहे ते बाद झालेले शेतकरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। कोणकोणत्या शेतकऱ्यांना पात्र करण्यामध्ये आलेले आहे आणि शेतकऱ्यांना कोणत्या वेळेला पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची रक्कम मिळणार आहे, सविस्तरपणे आपण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे बघायचा प्रयत्न देखील करणार आहे। त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पण पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका। सबस्क्राईब करणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्ही पण आता थेट नाचा, कारण की आता खूप दिवसापासून तुम्ही पण एकाच प्रतीक्षेमध्ये होते की पीक विमा भरलेला आहे। आता पीक विमा योजनेची आपल्याला प्रतीक्षा केव्हा संपणार, पीक विमा योजनेची रक्कम केव्हा आपल्या बँकेच्या खात्यामध्ये पडणार, असा प्रश्न फक्त त्या शेतकऱ्यांचा आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे। त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची ही बातमी समोर आलेली आहे। पीक विमा योजनेच्या बाबत एक मोठा निर्णय पार पडला आणि त्या निर्णयामध्ये पूर्णपणे स्पष्टपणे लिहिलेलं होतं की पीक विमा देखील आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा देखील करण्यामध्ये येणार आहे। पण एक अडचण आहे, त्यामध्ये असंही लिहिलेलं होतं की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम मिळणार आहे। म्हणजेच की आता तुम्ही पात्र आहेत की नाही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एका मिनिटाच्या आत कळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला। कोणते शेतकरी बाद झाले, कोणते शेतकरी पात्र झाले, पूर्णपणे आपण या ठिकाणी बघू। असा निर्णय घेण्यामध्ये आला की आज शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती थेट पीक विमा योजनेची रक्कम जमा केली पाहिजे। आता जमा केली पाहिजे, पण यामध्ये पात्र हा शब्द टाकण्यामध्ये आलेला आहे। तर चला या ठिकाणी बघू कोणते शेतकरी अपात्र झाले, कोणते शेतकरी पात्र झाले, पूर्णपणे अपडेट आपण बघू। त्यापूर्वी आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटवली गेलेली आहे। आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम थेट टाकण्यामध्ये येणार असल्याचे पूर्णपणे या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे। तर चला या ठिकाणी आपण ते 12 महत्त्वाचे जिल्हे बघू। त्याचबरोबर देखील कोणते शेतकरी पात्र आहे, कोणते शेतकरी अपात्र ठरले, अपात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का, पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का, हे बघायचं काम तुमचं आहे। तर चला या ठिकाणी यादी बघू। ती महत्त्वाची यादी आपल्याकडे आलेली आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळ
मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही यादी या ठिकाणी समोर आलेली आहे. GR मध्ये पूर्णपणे स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे की या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार नाहीये. हे शेतकरी आता थेट बाद करण्यामध्ये आलेले आहेत. तर चला कोणते शेतकरी बाद करण्यामध्ये आले ते शेतकरी आपण या ठिकाणी बघू. त्यापूर्वी आपण ते 12 महत्त्वाचे जिल्हे बघू. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला. त्यांना पण आता नमूद पीक विमा योजनेची रक्कम देखील आजच मिळणार आहे. बीड जिल्हा, जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील शेतकरी राहत असाल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यामध्ये आल्यामुळे आता तुम्हाला पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा वाट बघायची गरज नाही आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्हा. जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, जर तुम्ही पण पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये येत असाल तुमच्या जिल्ह्याचं नाव, तर तुमची पण चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. तुम्हाला पण आता चिंता करायची गरज राहिलेली नाही. समोरचा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्कृष्ट बातमी समोर आलेली आहे. नांदेड जिल्ह्यामधील शेतकरी पूर्णपणे खुश झालेले आहे. आता शेतकऱ्यांना चिंता करायची गरज राहिलेली नाही आहे. शेतकरी पूर्णपणे देखील चिंताग्रस्त झालेले आहे, कारण की आता खूप दिवसापासून 2 ते 3 महिन्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांची आज अखेर पूर्ण झाली. रखडलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. समोरचा संभाजीनगर जिल्हा, जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामधील शेतकरी असाल किंवा तुम्ही पण त्या ठिकाणाहून पीक विमा भरला असेल तर तुम्हाला पण आता काळजी करायची गरज नाही आहे. तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. अहिल्यानगर जिल्हा, जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी येत असाल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुमची पण शेती असेल तर तुम्हाला पण पीक विमा योजनेची रक्कम मिळणार. फक्त तुम्ही पात्र असणं गरजेचे आहे. समोर आपण ती कोणते शेतकरी पात्र ठरले तेही या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळे फक्त आता 1 मिनिट बघत चला. आता समोरचा महत्त्वाचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे नाशिक जिल्हा. जर आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील शेतकरी येत असाल तर खुश व्हा, कारण की आता नाशिक जिल्ह्याचं नाव देखील या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. याच 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये नाशिक जिल्ह्याचा उल्लेख, नाशिक जिल्ह्याचं नाव आल्यामुळे आता तुम्ही पण जर नाशिक जिल्ह्यामध्ये शेती करत असाल आणि तुम्ही पण त्या ठिकाणाहून पीक विमा भरला असेल आणि तुम्ही पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा करत असाल तर तुम्हाला पण आता आनंदी व्हायची गरज आलेली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कोणते शेतकरी पात्र ठरले. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कोणते शेतकरी अपात्र म्हणजेच की बाद ठरले. आता यामध्ये आपण या ठिकाणी बघणारच आहोत. लगेच बघू कोणत्या शेतकऱ्यांना बाद करण्यामध्ये आलेला आहे, कोणते शेतकरी पात्र ठरले सविस्तरपणे आपण लगेच बघू. आता ज्या ज्या शेतकऱ्यांची EKYC अधुरे आहे, त्यांनी EKYC केले नाही असे शेतकरी सुद्धा आता बाद ठरू शकतात. त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर EKYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण रक्कम लवकरात लवकर मिळेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID. जर तुमची पण फार्मर ID काढलेली नसेल, तुम्ही पण जर फार्मर ID बनवलेली नसेल तर तुम्हाला पण लवकरात लवकर फार्मर ID बनायची आहे, जेणेकरून तुम्ही पण पात्र होशाल, पात्र ठरसाल. त्यामुळे फार्मर ID काढणं अत्यंत गरजेचे आहे. भेटूया दुसऱ्या व्हिडिओ. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ती 2 कामे करायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला पण पात्र व्हायचं असेल तर. आता या ठिकाणी जाताना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्या 12 जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आला की नाही तेही नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. तुमचा जिल्हा त्या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेला आहे की नाही तेच एकदा कमेंटमध्ये सांग.